मेमानेवाडी या ठिकाणी धरणाचे पाणी घरात घुसल्याची घटना घडली होती। या ठिकाणची पाहणी करण्यासाठी जिल्हा परिषद सदस्या सोनाताई दाभाडे आल्या होत्या। यावेळी त्यांनी काय आवाहन केले हे आपण ऐकूया। ग्रामीण कट्टा चॅनल साठी संपादक भरत मोरे, मेमानेवाडी। माझी विनंती नसेल, त्यांना आव्हान असेल की भविष्यामध्ये एकतर इथलच्या स्थानिकांसाठी दुसरीकडे घरांची सोय करून द्यावी, त्यांनी घर उपलब्ध करून द्यावीत आणि जे क्षेत्र पाण्याखाली आहे ते त्यांच्यासाठीच माझं एक आव्हान असेल की जी आपण सिमेंटची भिंत म्हणतो ती भिंत बांधण्याचं शासनाने नक्कीच हे कार्य राबवावं, कारण ती काळाची गरज आहे। रात्र आपण असं म्हणतो ना, घेऊन उशाला साप येईल कुणाला झोप, तशी परिस्थिती आहे लोकांची। अशा अंधाऱ्या काळ्या अंधाऱ्या रात्री एक तर ही लोक कुठं जाऊ शकत नाहीत। अतिशय गहन अशा परिस्थितीमध्ये इथंचा आदिवासी जगत असताना मला शासनाला सुद्धा आव्हान करावं असं वाटतंय की या लोकांची राहण्याची सोय करणं अत्यंत गरजेचं आहे। ताई, मला एक म्हणायचं आहे की आता आपल्या आदिवासी बांधवातून अंकुश शेठ आणि अतुल शेठच्या माध्यमातून तुम्हाला उमेदवारी दिली। या सर्व जनतेने या सर्व जनतेने तुमच्यावर विश्वास टाकला। धरण बांधून बरेच वर्ष झालेत, पाटबंधारे विभागाकडे पैसा पडून आहे, पण पाठपुरावा झाला नाही मागच्या काळात। पण माझं असं मत आहे, आता ह्या सर्व बांधवाची तुमची अपेक्षा आहे, पाठपुरावा जर केला आहे, तुम्ही जी तुमची मनातील संकल्पना सांगितली 100% सत्यात उतरेल। यासाठी तुम्ही प्रयत्नशील राहावा अशी यांची सर्वांची अपेक्षा आहे। आणि 250 एकर जमिनीतून मागं मला वाटतं प्रस्थापित झाली आहे, त्याचे अजून पैसे आले नाही, त्यासाठी प्रयत्न व्हावा। नक्कीच आम्ही प्रयत्नशील राहू। पाठीमागे काय झालं कसं झालं माहीत नाही, परंतु आता तालुक्याचे माजी आमदार आदरणीय अतुलदादा बेनके साहेब आणि माजी जिल्हा परिषद सदस्य आदरणीय अंकुश आंबे साहेब यांच्या सहकार्यानं, त्यांचं सहकार्य घेऊनच पुढील काळामध्ये या मंडळीच्या, या स्थानिकांच्या वाट्याला असं आयुष्य येणार नाही याची मी ग्वाही देते। असं मला वाटते की 100% आपण पाठपुरावा करून, पाटबंधाऱ्यांकडे असेल, इरिगेशनकडे असेल, शासनाकडे असेल, आपण त्याचा पाठपुरावा करून आजी माजींचा सर्वांचं सहकार्य घेऊन आणि आपण निश्चितपणे या लोकांना, या मंडळींना न्याय देण्याचं काम करणार आहोत।